विद्यार्थी मित्रो नमस्ते. एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमीच्या लीगल प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण अतिशय महत्त्वाचा असा सब्जेक्ट आजच्या लेक्चरसाठी घेतलेला आहे आणि तो म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड 1908. जे कोणी विद्यार्थी JMFC ची तयारी करत असतील किंवा कोणत्याही लीगल एक्झामची तयारी करत असतील त्यामध्ये सर्वाधिक मार्कांचे क्वेश्चन्स म्हणजे वेटेज असणारा हा सब्जेक्ट आहे. आणि हा सब्जेक्ट जे आपले ॲडव्होकेट मित्र आहेत किंवा जे जजेस आहेत किंवा ज्युडिशरीमध्ये काम करणारे आपले ऑफिसर्स आहेत किंवा ज्या लोकांना कायदेशीर काम पडतं, मग ते प्लेंटिफ असो, डिफेंडंट असो, कुणी साक्षीदार असो, सर्वांचा एक मित्र म्हणून काम करतो आणि तो सर्वांना एक असं मित्रवत गाईड करत असतो की कुठं काय केलं तर ते बरोबर आहे, काय केलं तर ते चूक होईल आणि पूर्ण कोर्ट प्रोसिजर ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. पण ज्यावेळेस आपण हा अभ्यासाला घेतो किंवा हा विषय घेऊन कोणती एक्झाम द्यायला जातो त्यावेळेस मात्र हा सब्जेक्ट अतिशय लेंथी असा वाटतो, किचकट असा वाटतो आणि ते वाटण्याचं कारण म्हणजे हा सब्जेक्ट 2 पार्ट्स मध्ये डिव्हाइड केलेला आपल्याला आढळतो. बघा, ह्याचा जो सबस्टॅन्टिव्ह पार्ट आहे, सबस्टॅन्टिव्ह पार्ट मध्ये काय की जे काही लॉज आहेत ते लॉज याच्यामध्ये सांगितलेले आहेत आणि त्या लॉज नुसार त्या म्हणजे लॉजचं ऍप्लिकेशन कसं करायचं त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत. मग आता ह्या ऑर्डर्स वेगळ्या, ह्या सबस्टॅन्टिव्ह पार्ट मधले सेक्शन्स वेगळे, परत ह्या ऑर्डर मधले रूल्स वेगळे आणि त्या प्रत्येक ऑर्डर मध्ये रूल्स आहेत आणि काही रूल्सला अजून सब रूल्स सुद्धा आहेत. त्याच्यामुळं काय होतं की हे सगळं लक्षात ठेवणं थोडंसं किचकट होतं. परंतु जरी किचकट असलं तरी याला पर्याय नाही. परंतु आज आपण काय करणार आहे की हा सब्जेक्ट थोडा सोप्या पद्धतीनं कसा शिकता येईल का नाही याच्यावर थोडीशी चर्चा करणार आहे. तर बघा, आज आपण काय करूया की समजा एखादा क्लायंट आपल्याकडे येतो आणि तो त्याचा प्रॉब्लेम आपल्याकडे मांडतो आणि त्यानंतर आपण त्याचा सूट इन्स्टिट्यूट करायचा असं ठरवतो. मग ज्यावेळेस आपण असं ठरवतो त्यावेळेस हा कायदा, हा कोड आपली कशी मदत करू शकतो किंवा ह्याच्या प्रोव्हिजन्स कशा अंमलात आणल्या पाहिजेत, ना की जसं आपलं ड्राफ्टिंगचे सेट फॉर्मॅट आहेत पाठीमागून चालत आलेले तसेच त्याच्यामध्ये आपले कंटेंट टाकायचं, नवा ड्राफ्ट बनवून घ्यायचा. त्याच्यापेक्षा ही पद्धत जर तुम्ही अवलंबली तर ही तुम्हाला प्रॅक्टिसमध्येही साथ देईल, त्याच वेळी ती तुम्हाला ते रूल्स, त्या ऑर्डर्स किंवा ते सेक्शन्स म्हणजे अप्लाय कसे करायचे आणि लक्षात कसे ठेवायचे त्यावर तुम्हाला एक बऱ्यापैकी आयडिया येऊन जाईल. आज आपण प्लेनच्या बाबतीत बघतोय, पुढे चालून आपण रिटर्न स्टेटमेंट, त्याच्या पुढे चालून आपण समन्स, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या 1 बाय 1 पाहणार आहोत. आजचा आपला विषय फक्त प्लेंट, एक पूर्ण प्लेंट तयार करत असताना एखाद्याच्या डोक्यामध्ये काय क्वेश्चन्स आले पाहिजेत आणि त्याचे आन्सर्स आपल्याला इथं कसे मिळतील ते आज आपण पाहणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. त्याच्या आधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जी अकॅडमी आहे ती ना JMFC च्या एक्झामच्या तयारीसाठी 2 बॅचेस लॉन्च केलेले आहेत. एक बॅच जी आहे ती फक्त प्रिलिमिनरीच्या तयारीसाठी आहे आणि दुसरी प्री मेन्स प्लस इंटरव्ह्यू अशी इंटिग्रेटेड बॅच आहेत. दोन्ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तर त्याच्यासाठी हा सेम नंबर आहे 7385 20 28 61 किंवा 70 38 155 255 याच्यावर तुम्ही कॉल करा, तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल. त्याचसोबत ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या आपली लेक्चर आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे आणि सोबत त्याच वेळी आपला जो म्हणजे ॲप आहे त्या ॲपची लिंक सुद्धा दिलेली आहे. ॲप तुम्ही ओपन करा, त्याच्यामध्ये डेमो लेक्चर्स आहेत, डेमो लेक्चर्स पहा आणि आवडलं तर नक्की परचेस करण्याचा विचार करा. ह्या बॅचची किंमत फक्त 6999 आहे आणि जी प्रीची बॅच आहे तिची किंमत 3999 एवढी ठेवलेली आहे आणि याच्यावर व्ह्यूजचं कोणतंही लिमिट नाही आणि याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत, टेस्ट सिरीज दिल्या जाणार आहेत, त्याचबरोबर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सगळ्या कायद्यांचा पूर्ण सिलेबस केलेला तुम्हाला ह्या बॅच मध्ये आढळून येईल. तर ओके, एवढा भाग प्रमोशनसाठी भरपूर झाला.
तर आता आपण एक प्लेंट ड्राफ्ट करण्याचा प्रयत्न करूया. स्टोरी अशी आहे की एक शेतकरी ॲज अ क्लायंट तुम्हाला भेटायला आला आणि त्यानं तुम्हाला सांगितलं की वकील साहेब, माझ्या भावानं आमची जी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे ती विकली आहे आणि त्या प्रॉपर्टीमधून आमचा येण्या जाण्याचा रस्ता होता. म्हणजे ती प्रॉपर्टी विकली गेल्यानं आम्हाला पुढची आमची प्रॉपर्टी वापरण्यासाठी त्रास होतोय आणि ज्यावेळेस आमचं वाटप होत होतं त्यावेळेस आमचं असं ठरलेलं आणि त्या वाटपामध्ये असं होतं की कुणीही प्रॉपर्टी फिराईत माणसाला विकणार नाही. असं असताना आमच्या बंधूनं ही कामगिरी केलेली आहे. तर मला ते सेल डीड कॅन्सल करून पाहिजे आणि सोबतच पुढं त्यांनी ती प्रॉपर्टी कुणाला विकू नये आणि जरी विकायची असली तरी आम्हाला घरातच विकली पाहिजे. त्यांनी जी किंमत ठरेल त्या ह्यानं घ्यायला आम्ही तयार आहे, फक्त त्यांनी ही सेल डीड कॅन्सल करून आम्हाला मिळावी. आता एवढी स्टोरी सांगितल्यानंतर आपल्या डोक्यात मग येतात प्रश्न की ठीक आहे, आता त्यानं त्याचा प्रॉब्लेम सांगितला, मग ॲज अ वकील म्हणून आपल्याला त्याला सोल्युशन द्यायचं. आपण त्याला मग पॅसिफाय करणार, त्याला सांगणार की ठीक आहे, आपण अशा प्रकारचा दावा करू, हे करू, ते करू आणि एवढ्या दिवसात अशा अशा प्रकारचा आपल्याला रिलीफ भेटू शकेल. त्याची पूर्ण स्टोरी ऐकल्यानंतर मग त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण आपली प्लेंट ड्राफ्ट करायला घेऊ, कारण आपल्याला आता सूट इन्स्टिट्यूट करावा लागणार आहे. मग सूट इन्स्टिट्यूट करायचा म्हटलं तर CPC 26 मध्ये आपल्याला काय सांगतं, सेक्शन 26 आपल्याला सांगतो की CPC नुसार ज्यावेळेस तुम्हाला एखादा सूट दाखल करायचा आहे तर तो तुम्ही प्लेंट च्या स्वरूपात दाखल केला पाहिजे. मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय केलं पाहिजे, प्लेंट दाखल केली पाहिजे. दाखल करायची तर तयार करावी लागेल. आता प्लेंट जर तयार करायची असेल तर सगळ्यात पहिला आपल्या डोक्यात काय विचार आला पाहिजे की कोणत्या कोर्टाकडे आपण आपला हा दावा दाखल करू शकतो. बरोबर आहे. मग त्यावेळेस आपण बघणार की प्रॉपर्टी कोणत्या एरियात स्थित आहे. बरोबर, की कोणत्या कोर्टच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये ती प्रॉपर्टी येते. मग आता सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या मनात जो आला तो आला की कोणत्या कोर्टच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये ही प्रॉपर्टी येते. तर ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय, द पॉवर ऑफ कोर्ट. पॉवर ऑफ कोर्ट बघा, कोर्ट्स लीगल अथॉरिटी, कोर्ट्स लीगल अथॉरिटी, लीगल अथॉरिटी टू हियर and decide cases. मग ज्युरिडिक्शन ह्या शब्दाचा अर्थ काय आहे की जी लीगल अथॉरिटी आपण कोर्टांना प्रोव्हाइड केलेली आहे CPC नुसार, त्यानुसार CPC काय किंवा आपल्या कॉन्स्टिट्यूशन नुसार, तर ती जी लीगल अथॉरिटी आहे टू हिअर अँड डिसाइड मॅटर्स त्याला काय म्हणायचं, ज्युरिस्डिक्शन. मग हे ज्युरिस्डिक्शन ठरवत असताना त्याचे येतात मेनली दोन क्रायटेरिया. ज्युरिस्डिक्शन मेनली आपण दोन क्रायटेरियावरून ठरवतो. तर जर ज्युरिस्डिक्शनचा पहिला क्रायटेरिया म्हणलं तर तो काय असतो, टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. आणि दुसरा काय असतो, पिक्युनियरी ज्युरिस्डिक्शन. मग आता ज्यावेळेस ह्या दोन मॅटरवर आपण विचार करू आणि ज्यावेळेस तो क्लायंट आपल्याकडे आलेला आहे त्यावेळेस त्याचा सूट आपल्याला आता कुठल्या तरी कोर्टाच्या नावे दाखल करायचा आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघणार, टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन कुठं आहे. आता टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन कशानुसार ठरतं की एखाद्या कोर्टाचं टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन किती आहे किंवा कोणता एरिया त्याच्यामध्ये येतोय. तर हे ठरत असतं एक ऑफिशियल गॅझेट त्या स्टेट गव्हर्नमेंटनं पब्लिश केलेलं असतं आणि त्याच्यानुसार टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन ठरवलं जातं. आणि हे कुठं लिहिलेलं आहे, महाराष्ट्र सिव्हिल कोर्ट ऍक्ट. महाराष्ट्र सिव्हिल कोर्ट ऍक्ट. ज्यावेळेस तुम्हाला कुणी विचारलं की या कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन कसं ठरवलं जातं, CPC मध्ये तर कुठं लिहिलेलं नाही की एवढ्या किमतीचं किंवा ह्या
ठिकाणचं ज्युरिडिक्शन ह्या कोर्टाचं आहे तसं तर काय लिहिलेलं नाही. मग महाराष्ट्राशी रिलेटेड आहे महाराष्ट्र सिव्हिल कोड्स ऍक्ट. किती सालचा आहे? 1859 चा ऍक्ट आहे. आणि आधी याचं नाव काय होतं? बॉम्बे सिव्हिल कोर्ट ऍक्ट. आणि त्याचं आता काय नाव आहे? महाराष्ट्र सिव्हिल कोड्स ऍक्ट 1859. ह्याच्यानुसार आपल्या ज्या टेरिटोरियल ज्युरिडिक्शन असतं ते ठरवलं जातं. आता दुसरं म्हणजे ते काय करतात? त्या बाउंड्रीज मार्क करतात की एवढ्या एवढ्या बाउंड्रीला की अमुक अमुक हे कोर्ट, ह्या कोर्टात ज्युरिडिक्शन इथपर्यंत. मग हा झाला पहिला मॅटर. दुसरा मॅटर काय आहे? पिक्युनियरी ज्युरिडिक्शन. पिक्युनियरी म्हणजे कोणतं कोर्ट किती किमतीपर्यंतचे दावे, किती किमती इन सेन्स त्या सब्जेक्ट मॅटरची किंमत किती असेल त्याचे दावे चालवण्यास सक्षम आहे, त्याला काय म्हणायचं? पिक्युनियरी ज्युरिडिक्शन. आता सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात विचार केला असता महाराष्ट्राचं सगळ्यात डिव्हिजन म्हणजे लोअर लेवलला जे कोर्ट आहे तर सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन ह्यांची लिमिट आहे 5 लाखापर्यंत. हे 5 लाखापर्यंतचे दावे ऐकू म्हणजे दावे वर ते हिअर करू शकतात आणि डिसाइड करू शकतात. हे झालं यांचं पिक्युनियरी लिमिटेशन. हे कुठे दिलेलं आहे? तर हे महाराष्ट्र सिव्हिल कोर्ट ऍक्ट 1859 याच्यामध्ये दिलेलं आहे. मग बघा 2 प्रश्नांची उत्तर मिळाली की हे दोन्ही ज्युरिडिक्शन कुठून ठरतात. आता ह्याच्या कुठल्या सेक्शन 24 मध्ये हे ज्युरिडिक्शन दिलेलं आढळतं. एवढी गोष्ट क्लिअर झाली तर ठीक आहे. आता मग त्या आलेला क्लायंट आहे त्याला जर उत्तर आपल्याला द्यायचं असेल म्हणजे त्याचा जो प्लेंट ड्राफ्ट करायचे असेल तर आपण काय करणार? तर तो दावा आता त्याचं जे खरेदी खत झालं आहे त्याच्यात त्याची व्हॅल्युएशन बघणार किंवा व्हॅल्युएशन काढण्याच्या IGR कडून व्हॅल्युएशन निघत असतं. त्या आपल्या मेथड्स आहेत. मग आता व्हॅल्युएशन नुसार दिसलं की ह्या अमुक अमुक या प्रॉपर्टीचं 5 लाखाच्या वरचं व्हॅल्युएशन आहे. मग आता हे 5 लाखाच्या वरचं व्हॅल्युएशन आहे, मग हा दावा ज्युनियर डिव्हिजन कडे जाईल का? नाही, याला आपल्याला सिनियर डिव्हिजन कडे घेऊन जावा लागेल. मग ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कुठे मिळालं? दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कल्पनगर. हे सगळं काल्पनिक आहे म्हणून कल्पनगर घेतले यांचे न्यायालयात. बरोबर. आणि मेहरबान दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ कल्पनगर यांचे न्यायालयात. आणि ज्या वेळेस हा दावा सिनियर डिव्हिजनला जातो त्यावेळेस त्याला आपण कसला दावा म्हणतो? विशेष दिवाणी दावा. बघा हा दावा कसला म्हणतो? विशेष दिवाणी दावा. आणि प्रत्येक दावा ज्या ज्या वेळेस कोर्टमध्ये जाईल त्या त्या वेळेस त्या ठिकाणी काय असतं? एक रजिस्टर्ड मेंटेन केलेलं असतं रजिस्टर. आणि त्याच्यामध्ये आलेल्या प्रत्येक दाव्याची एंट्री केलेली असते, त्यांना सिरियल नंबर दिलेले असतात आणि त्या इयर मधला अमुक प्रकारचा समजा आता हा 10 नंबरचा दावा आहे तर 2026 सालचा 10 नंबरचा दावा कसला? विशेष दिवाणी दावा क्रमांक. समजलं? तर परत कन्फ्युजन नाही होणार. आणि जर ज्युनियर डिव्हिजनचा दावा असेल तर त्याला कसला म्हणायचं? रेग्युलर सिव्हिल सूट. RCS नंबर पडतो बघा. तर ह्या दोन्हीतला आय होप तुम्हाला फरक समजला असेल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या, तुम्हाला कुठंही कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. मग आता हे नाव टाकलं पण खरं इथं दिवाणी न्यायालय वरिष्ठ कल्पनगर यांच्या न्यायालयात. मग आता CPC वाचत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? तर हे बघितलं आपण की हा दावा दिवाणी कोर्टामध्ये दाखल करायचा. पण जे मॅटर दिवाणी कोर्टामध्ये दाखल करताना ह्या दिवाणी न्यायालयाला ते मॅटर ट्रायल करण्यासाठीची ऑथॉरिटी दिली कुणी? बरोबर ना? की हे कुठेतरी लिहिलेलं पाहिजे ना की हा सिव्हिल प्रकारचा दावा आहे आणि हे दिवाणी कोर्ट ते चालवू शकतं. तर हे लिहिलेलं आहे आपल्या CPC मध्ये. आणि CPCचा किती नंबर सेक्शन आहे याच्यासाठी? तर सेक्शन नंबर 9. सेक्शन नंबर 9 आपल्याला काय सांगतो की द कोर्ट शाल subject to the provisions herein contained have jurisdiction to try all suits of civil nature. Try all suits of civil nature excepting suits of which their cognizance is either expressly or impliedly barred. म्हणजे जोपर्यंत एक्सप्रेसली और इम्प्लाइडली एखादा मॅटरचा कॉग्निझन्स घेणं हे बार केलेलं नाही तिथपर्यंत प्रत्येक सिव्हिल कोर्ट हा सिव्हिल नेचरचा दावा चालवू शकतं. मग दुसरा शब्द आला आपला की सिव्हिल नेचर म्हणजे काय?
बरोबर ना? की आता आपल्याला प्रश्न पडला की सिव्हिल नेचरचा दावा आहे. मग सिव्हिल नेचरचे दावे कुणाला म्हणायचं? लगेच आपल्याला असे प्रश्न ज्यावेळेस पडत राहतील त्यावेळेस मग आपण थ्रो स्टडी करायला सुरुवात करू आणि मग आपलं काही विसरणार नाही. तर सिव्हिल नेचरचे दावे, ज्या वेळेस आपण सिव्हिल नेचरचे दावे म्हणतो तर त्याच्यामध्ये बघा ज्या काही प्रॉपर्टीशी रिलेटेड दावे असतील, मग त्या प्रॉपर्टीचं पार्टिशन असो, बरोबर आहे ना, पार्टिशन असेल किंवा जसं आता कॅन्सलेशन ऑफ एखादी डीड, ती सेल डीड असेल, ती मॉर्गेजची डीड असेल किंवा गिफ्ट डीड असेल, अशा प्रकारचा कोणताही दावा असेल तर तो सुद्धा याच प्रकारात मोडेल. जर कॉन्ट्रॅक्ट रिलेटेड कोणते दावे असतील, सेल्स ऑफ गुड्स रिलेटेड कोणते दावे असतील, इतर कोणते कमर्शियल डिस्प्यूट्स असतील, ते सगळेच्या सगळे दावे ज्या ठिकाणी हक्क, बघा ज्या ठिकाणी सिव्हिल राईट्स ज्या ठिकाणी एखाद्या पार्टीचे मारले जातात त्याच्या रिलीफसाठी जे दावे असतील किंवा एखादा जे आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, ह्याचं जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे सेक्शन 9चं, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा की अ सूट विच इज द राईट टू प्रॉपर्टी ऑर टू अन ऑफिस कंटेस्टेड, म्हणजे जर सीपीसी नुसार सिव्हिल सूटची किंवा सिव्हिल नेचरचा सूट कशाला म्हणायचं ह्याची जर डेफिनेशन बघायची असली तर डेफिनेशन दिली आहे याच्या एक्सप्लेनेशन मध्ये. प्रॉपर्टी, राईट टू प्रॉपर्टी ऑर टू अन ऑफिस इज कंटेस्टेड. मग त्याच ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे की जरी रिलिजियस मॅटरवरचा जरी असा एखादा वाद उद्भवला, म्हणजे समजा उद्या चालून एखाद्या मंदिराच्या पुजारीपणाविषयीचा वाद असो किंवा मंदिर प्रॉपर्टीच्या विषयीचा वाद असो, तरी सुद्धा हा दावा सिव्हिल नेचरचाच असणार आहे. समजते? तर मग ह्या दोन प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळाली की ज्यावेळेस आपण एका सिव्हिल कोर्टामध्ये जातो तर त्याला अथॉरिटी दिली कुणी. बर, आता दुसरा एक आणखीन रूल सांगितला आहे सेक्शन नंबर 15 मध्ये की कोणताही सिव्हिल सूट हा सगळ्या ज्युनियर कोर्टमध्ये दाखल केला पाहिजे. जसं की आता आपण कुठं केला सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन मध्ये, पण आपल्या सीपीसीचा सेक्शन 15 काय सांगतो की कोणताही दावा तुम्ही कुठं दाखल केला पाहिजे, लोएस्ट कोर्ट शाल बी इन्स्टिट्यूटेड इन द कोर्ट ऑफ द लोएस्ट ग्रेड कॉम्पिटंट टू ट्रायल. मग ही कॉम्पिटन्सी कुठून येते? कॉम्पिटन्सी येते ज्या ठिकाणी आपण ज्युरिस्डिक्शन पाहतो त्या ठिकाणाहून ही कॉम्पिटन्सी ठरत असते. बघा दुसरा एक मॅटर येतो याच्यामध्ये कॉम्पिटन्सी ठरवत असताना की त्या ठिकाणी सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आहेत, परंतु त्याच ठिकाणी एखादं ट्रिब्युनल ही काम करत असलं पॅरलली. की ट्रिब्युनल कशासाठी असतं, समजा मोटार व्हेकल ऍक्सिडेंटचं ट्रिब्युनल असतं किंवा सर्व्हिसेस रिलेटेड मॅटर ऐकण्यासाठी एखादं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल असतं. तर मग ज्या वेळेस असे ट्रिब्युनल त्या ठिकाणी असतात त्यावेळेस काय होतं की ते दावे ट्रिब्युनलकडे जातील. हे कोर्ट जरी लोएस्ट ग्रेडचं असेल, त्या ठिकाणी याचं ज्युरिडिक्शन जरी पोहोचत असेल तरी ते कोर्ट त्या ठिकाणी ट्रायल केले जातील. का तर आता काय केलेलं आहे की कुठल्या तरी गॅझेटनं त्या ह्याच्या ज्या अथॉरिटीज आहेत त्या कोर्टाला दिलेल्या आहेत. मग अशा प्रकारे आपली कॉम्पिटन्सी ठरते. मग आता ह्या जजेसचा आपण ज्यावेळेस पाहत आहे की ज्युनियर डिव्हिजन आहे, सिनियर डिव्हिजन आहे, मग आपल्याला आणखीन एक प्रश्न पडला पाहिजे की ह्या कोर्टांची हायरार्की नक्की आहे कशी. बरोबर आहे ना, की हायरार्की माहित पाहिजे तरच आपल्याला कळणार ज्युनियर कोर्ट कोणतं, सिनियर कोर्ट कोणतं किंवा अपेलेट कोर्ट कोणतं, हे कळण्यासाठी आपल्याला हायरार्की माहित पाहिजे. मग ती हायरार्की कुठे दिली? आपल्या परत एकदा सीपीसी उघडा, सीपीसीचा सेक्शन 3 बघा, त्याच्यामध्ये काय दिलंय, सबऑर्डिनेशन ऑफ द कोर्ट्स. मग आता हे सबऑर्डिनेशन ऑफ द कोर्ट्स कसं आहे तर बघा थोड्या वेळ आपण हे सीपीसी मध्ये असं दिलेलं नाही. सीपीसी मध्ये कसं दिलं आहे की हायकोर्ट सगळ्यात हेडला आहे, हायकोर्टच्या खाली डिस्ट्रिक्ट कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्टच्या खाली सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन आणि याच्या खाली सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन. त्या अशा प्रकारे ही आपली हायरार्की आहे.
मग ही हायरार्की कुठे दिलेली आहे? आपल्याला दिलेली आहे सेक्शन क्रमांक 3 मध्ये. काय सांगतोय सेक्शन क्रमांक 3? बघा, कधीही लेक्चरला ज्यावेळेस तुम्ही लेक्चर अटेंड कराल तर एक बेरॅक सोबत ठेवा, म्हणजे आपल्याला कधी लगे इथून तिथं जाता येतं आणि समजून घेता येतात गोष्टी. तर बघा, फॉर द पर्पज ऑफ दिस कोर्ट द डिस्ट्रिक्ट कोर्ट इज सबऑर्डिनेट टू द हाय कोर्ट अँड एव्हरी सिव्हिल कोर्ट ऑफ द ग्रेड इन्फिरियर टू डिस्ट्रिक्ट कोर्ट. म्हणजे ह्या डिस्ट्रिक्ट कोर्टला इन्फेरियर असलेलं कोणतंही कोर्ट. मग ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणते कोर्ट येतात? तर बघा, आणखीन कोर्ट येतात स्मॉल कॉज कोर्ट. स्मॉल कॉज कोर्ट हे सुद्धा ह्याला इन्फेरियर आहेत. मग हे सगळे इन्फेरियर कोर्ट कुणाला इन्फेरियर असते? या डिस्ट्रिक्ट कोर्टला इन्फेरियर असणारे सगळे कोर्टच्या सिनियरिटी मध्ये सगळ्यात वर कोण येणार? हायकोर्ट येणार. बघा, for the purpose of this court the district court is subordinate to the high court and every civil court of the grade inferior to of a district court and every court of small cause court is subordinate to the high court and district court. मग हे झाली बाकीची कोर्ट आणि ही झाली स्मॉल कॉज कोर्ट. मग आता नवीन भानगड आली इथं स्मॉल कॉज कोर्ट. स्मॉल कॉज कोर्ट म्हणजे कसले कोर्ट? की जे छोटे मॅटर्स असतात आणि वारंवार रेकरिंग असतात. अशांसाठी दोन प्रकारचे स्मॉल कॉज कोर्ट आहेत. एक तर प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉज कोर्ट, प्रोव्हिन्शियल, आणि दुसरे आहेत प्रेसिडेन्सी स्मॉल कॉज कोर्ट. प्रेसिडेन्सी स्मॉल कॉज कोर्ट. मग आता ह्यांचा जो मॅटर आहे प्रेसिडेन्सी स्मॉल कॉज कोर्ट असतील किंवा कोणते प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉज कोर्ट असतील, तर आता याच्यासाठी आपल्याला हिस्ट्रीमध्ये जावे लागेल. बघा, ज्या वेळेस भारत देश आझाद झाला नव्हता, पारतंत्र्यात होता, त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत भारतामध्ये आणि त्याच आपण कॅरी फॉरवर्ड करत आहोत. त्यावेळेस राज्य जे होते त्यांना प्रोव्हिन्स म्हणायचे आणि प्रेसिडेन्सी टाउन होते 3. म्हणजे ज्या ठिकाणी पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली ते कलकत्ता, परत मुंबई, मद्रास, ही 3 ठिकाणी त्यांचे मुख्य हेडक्वार्टर्स होते आधीचे. मग त्या तिन्हींना कसले म्हणायचं? प्रेसिडेन्सी कोर्ट म्हणायचं. आणि इतर त्या तिन्ही व्यतिरिक्त जिथं जिथं त्यांची सत्ता होती त्यांना आपण काय म्हणायचो? प्रोव्हिन्सेस म्हणायचो. मग आता ह्या स्मॉल कॉज कोर्टला कोणते मॅटर म्हणजे डिसाइड करता येतील आणि कोणत्या मॅटरवर यांचं ज्युरिडिक्शन चालणार नाही हे आपल्याला सांगितलं आहे सेक्शन 7 आणि सेक्शन 8 मध्ये. बघा, ह्या मॅटरवर जर लगेच आपल्या लक्षात आलं की आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या. बघा, आता ही हायरार्की समजली. मग आता कोर्टाशीच रिलेटेड कसं आपण सगळ्या गोष्टी एकदा समजून घेऊ, परत शेवटी दावा समजून घेऊ. प्रयत्न करू एका लेक्चर मध्ये आपल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करण्याच्या. ज्यावेळेस तुम्ही बॅच मध्ये लेक्चर कराल त्यावेळेस आपण प्रत्येक सेक्शन वर्ड टू वर्ड एकदम व्यवस्थित समजावून सांगतो, विथ एक्झाम्पल सांगतो आणि आपल्याला सर्वांना कळेल ह्या भाषेमध्ये आपण लेक्चर्स घेत असतो. आणि आपल्या फॅकल्टीचे सगळ्या शिक्षकांना म्हणजे अशाच प्रकारे लेक्चर्स घेतले जातात. त्यामुळे तुम्ही जॉईन करा, तुम्हाला अगदी इंटरव्ह्यू पर्यंत थ्रू होणार. कारण बघा, आज तुम्ही एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी शिकला, ह्याच्यात तुमचे इंटरव्ह्यूचे सुद्धा 2-3 क्वेश्चन्स सहज निघतील. कसे? अगदी सहज निघतील. मग जसा आता आपला शेतकरी आलता, जो आपला क्लायंट होता, त्याला आपल्याला कोर्ट डिसाइड करताना आपल्याला एवढा विचार करावा लागला, बरोबर. मग कोर्टाचाच मॅटर ज्यावेळेस आपण बघत असतो त्यावेळेस काय आहे की त्याच्याशी रिलेटेड आणखीन 1-2 गोष्टी आहेत, त्या एकदा समजून घ्या. बघा, सेक्शन 15 पासून ते सेक्शन 20 पर्यंत साधारणपणे आपल्याला काय दिलेलं आहे की ज्या वेळेस सूट कुठं कुठं आपण इन्स्टिट्यूट करू शकतो, की कोणत्या प्रकारचे सूट कुठं इन्स्टिट्यूट केले गेले पाहिजे. जनरली जर सूट इमूवेबल प्रॉपर्टीशी रिलेटेड असेल, जर सूट इमूवेबल प्रॉपर्टीशी रिलेटेड असेल तर सगळ्यात पहिल्यांदा फॉर द रिकव्हरी ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी विथ द रेंट ऑर प्रॉफिट्स अशा प्रकारचा सूट असेल तर सेक्शन 16 नुसार
तो सूट त्या ठिकाणच्या कोर्टामध्ये इन्स्टिट्यूट झाला पाहिजे ज्या ठिकाणी सब्जेक्ट मॅटर आहे. आता सब्जेक्ट मॅटर इथं काय आहे, इमूव्हेबल प्रॉपर्टी आहे. मग तो सूट कुठे इन्स्टिट्यूट झाला पाहिजे, त्याचं जे टेरिटोरियल ज्युरिडिक्शन आहे तिथं. आणि दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा केअर घ्यायचा आपण, की सब्जेक्ट टू द पिक्युनियरी ज्युरिडिक्शन. बरोबर. जर पिक्युनियरी ज्युरिडिक्शन ज्युनियर डिव्हिजनला बसत नसेल तर तो सूट कुठे जाणार, सिनियर डिव्हिजन कडे जाणार. एवढा छोटासा फरक आहे. मग हाच आपल्या सेक्शन 16चा गाभा आहे बघा. मग ते पार्टिशन वगैरे सगळ्या प्रकारचे जे सूट्स असतील, पार्टिशन असेल, फोरक्लोजर ऑफ लोन असेल, डिटर्मिनेशन ऑफ अदर राइट्स ऑर इंटरेस्ट इन इमूव्हेबल प्रॉपर्टी असेल, कंपेन्सेशन फॉर रॉंग टू इमूव्हेबल प्रॉपर्टी असेल, फॉर द रिकव्हरी ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी ऍक्च्युअली अंडर डिस्ट्रेंट ऑर अटॅचमेंट असेल, अशा कोणत्याही इमूव्हेबल प्रॉपर्टीचे सूट जे आहेत ते ज्या ठिकाणी सब्जेक्ट मॅटर आहे. सब्जेक्ट मॅटर काय आहे इथं, आपली इमूव्हेबल प्रॉपर्टी. मग त्याच्यामध्ये काय काय येतं, जमीन, जुमला, घर, ज्या गोष्टी आपण एका जागेहून दुसऱ्या जागी घेऊन जाऊ शकत नाही अशा गोष्टींना काय म्हणायचं, इमूव्हेबल प्रॉपर्टी. आणि याचं डीपली एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचं आय थिंक लेक्चर 2 बघा बॅच मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला मुव्हेबल इमूव्हेबल प्रॉपर्टीचं अगदी डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, मग हा झाला सेक्शन नंबर 16. आता आज आपण काय करणार आहे, एक प्लेन डिराईव्ह करत असताना आपल्याला हे जे प्रश्न पडतायत त्या प्रश्नांची फक्त उत्तर शोधण्यासाठी सीपीसीचा रेफरन्स घेतोय. आजच्या लेक्चर मध्ये मी कोणताही सेक्शन तुम्हाला शिकवत नाही, फक्त काय करतोय आपण, कोणत्याही सेक्शनचा ओव्हरव्ह्यू बघतोय जे आपल्याशी इथं रिलेट करत आहेत. मग बघा, आता एखादं सूट असाही येऊ शकतो, समजा एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाची प्रॉपर्टी 2 शहरामध्ये आहे. समजा एक प्रॉपर्टी पुणेमध्ये आहे आणि दुसरी प्रॉपर्टी सोलापूरमध्ये आहे आणि कुटुंब एकच आहे आणि ह्यांचा एक पार्टिशनचा दावा आला. मग बघा, आता ह्यातल्या कुठं आपण तो सूट इन्स्टिट्यूट करायचा, तर बघा, सूट्स फॉर इमूव्हेबल प्रॉपर्टी सिच्युएट विदिन ज्युरिडिक्शन ऑफ डिफरंट कोर्ट. तर तसं असेल तर आपण ह्या दोन्हीपैकी कोणत्याही एका कोर्टमध्ये तो दावा इन्स्टिट्यूट करू शकतो. हे कोण सांगतं आपल्याला, सेक्शन नंबर 17 सांगतोय. सोपं आहे. अशाच प्रकारे आता त्याच्यामध्ये डेप्थ मध्ये गेला तर त्याचा प्रोवायझो, त्याच्यामध्ये काय कंडिशन्स असतील, कुठं कोणतं स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं, ते सगळं दिलेलं आहे. परंतु ऍज ऑफ नाव सेक्शन 17 मध्ये आपल्याला एक गोष्ट समजली की अशा प्रकारचा सूट जो असतो तर तो सूट आपण दोन्ही कोर्टामध्ये चालवू शकतो. पण दोन्हीपैकी एका, दोन्ही नाही, दोन्हीपैकी एका, त्याच्याबद्दल ही सेक्शन आहे, तो आपण पाहणार आहोत. आता कधी कधी काय होतं, समजा 2 बाउंड्रीज आहेत. समजा हा एक तालुका आहे इथं आणि हा इथून दुसरा तालुका सुरू होतो आणि एक शेतजमीन, तसं जनरली होत नाही तरी सुद्धा एखादी शेतजमीन अशा एका डिस्प्युटेड जागेवर आहे. याच्या ठिकाणी आपल्याला समजत नाही की सर्टनली हे ज्युरिडिक्शन कोणत्या कोर्टमध्ये येते. बरोबर. तर अशा वेळेस म्हणजे अनसर्टन आहेत, बाउंड्रीज इथे अनसर्टन आहेत की कोणत्या ज्युरिडिक्शन मध्ये येते. तर अशा वेळेस आपल्याला त्या दोन्हीपैकी कोणत्याही एका कोर्टामध्ये आपण सूट इन्स्टिट्यूट करू शकतो. परंतु तो जो मॅटर आहे तो आपल्याला काय करायचा आहे की त्या अनसर्टनिटीचे जे ग्राउंड्स आहेत ते त्या आपल्या प्लेंट मध्ये मेन्शन करायचे आहेत. बरोबर. ते त्या प्लेन मध्ये मेन्शन करायचे आहेत आणि मग असा सूट आपण इन्स्टिट्यूट करू शकतो. आणि ज्यावेळेस कोर्ट सॅटिस्फाईड होईल की there is ground for the alleged uncertainty, record a statement of that effect and thereupon proceed to entertain and dispose of the suit relating such a subject matter. अशा सब्जेक्ट मॅटर मध्ये मग कोर्ट डिसिजन घेईल, पण त्या इफेक्टचं तसं स्टेटमेंट एक रेकॉर्ड करून ठेवेल. मग परत त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला काय किंवा त्याचं ऑब्जेक्शन कधी घेतलं पाहिजे ह्या सगळ्याचंही सेक्शन नंबर कुठं दिलेला आहे, 18 मध्ये दिलेलं आहे. आपलं हे सगळं कुठं दिलं आहे, सेक्शन मध्ये नंबर 18 मध्ये दिलेलं आहे. बघा,
आता हे झालं इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या संदर्भात. आता आपला सूट कशाच्या संदर्भात होता? इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या संदर्भात. तरीही मुव्हेबल प्रॉपर्टीच्या संबंधात नियम थोडेसे वेगळे आहेत. तरी त्याचा क्रक्स असा आहे की जर मुव्हेबलशी कुठलं रॉंग झालं तर ज्या ठिकाणी रॉंग झाले त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी डिफेंडंट राहतो त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी प्लेंटिफ राहतो त्या ठिकाणी, अशा कोणत्याही ठिकाणी आपण सूट इन्स्टिट्यूट करू शकतो. त्याच्या सगळ्या कंडिशन्स वगैरे कुठे दिल्या आहेत? सेक्शन 19, सेक्शन 20. बरोबर. याच्यामध्ये या सगळ्या म्हणजे कंडिशन्स दिलेल्या आहेत. त्या आपण डीपली ज्यावेळेस तुम्ही बॅच मध्ये याल किंवा जर परत कधी एखादी संधी भेटली तर त्या सगळ्या आपण डीपली पाहणार आहोत. तर चला मग आता आपल्याला समजलं की कोणत्या कोर्टमध्ये सूट इन्स्टिट्यूट केला पाहिजे. मग एवढं नाव इथं टाकण्यासाठी एवढा विचार एका वकील मित्रानं केला पाहिजे किंवा एका विद्यार्थ्याच्या मनामध्ये एवढे प्रश्न ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्याचा पुढचा मॅटर क्लिअर होईल. ओके. आता जो आपल्याला रिलीफ मागायचा आहे त्याला काय म्हणायचं? दावा, सूट. सूट टू बी म्हणजे कोणताही सूट जो आहे तो कशाने सुरू होतो? बाय प्रेझेंटेशन ऑफ द प्लेंट. मग प्लेंट न सुरू झाला आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायला लागते? आता एक एक गोष्ट आपण त्याच्यात टाकत जाऊ. सगळ्यात पहिल्यांदा वादी. बरोबर असं असतं ना ड्राफ्ट आपला. तर वादी, वादी कोण आहेत? त्यांचं नाव, वय, पत्ता लिहायचा आहे. बरोबर. मग ज्यावेळेस आता हे वादी, प्रतिवादी ह्या गोष्टी येतील, प्रतिवादी म्हणजे डिफेंडंट, तर ह्यांच्याबद्दल जे काय नियम आहेत, म्हणजे कधी कधी काय होणार, एकापेक्षा जास्त प्लेंटिफ असतील, एकापेक्षा जास्त डिफेंडंट असतील, किंवा काही काही वेळेस तर असं होतं की 100 लोकांसाठी त्यांच्या वतीनं एकच व्यक्ती केस लढत असतो. किंवा कधी चुकून असंही होऊ शकतं की एखादा प्लेंटिफ त्याच्यामध्ये ऍड करायचाच राहिला. बरोबर आहे ना. एखादी पार्टी त्याच्यामध्ये ऍड करायची राहिली, एखादा डिफेंडंट ऍड करायचा राहिला, तर ह्याच्या उत्तरासाठी आपल्याला पाहावं लागेल ऑर्डर क्रमांक 1. मग आता ऑर्डर क्रमांक 1 आपण ज्यावेळेस पाहत असू तर ज्यावेळेस आपण ऑर्डर क्रमांक 1 पाहतो त्यावेळेस काय काय शब्द आपल्या कानावर पडतात, जसं जॉइंडर. मग आता हे जे जॉइंडर ऑफ प्लेंटिफ, जॉइंडर ऑफ डिफेंडंट दोघं येतात. बरोबर. मग आपल्याला माहित आहे की जॉइंडर म्हणजे एकाच प्रकारचा क्लेम आणि त्याच प्रकारच्या सूटमध्ये तेच लोक बाधित होत आहेत. मग असे लोक आपण एकत्र करून प्लेंटिफ ची संख्या एकापेक्षा जास्त करू शकतो, त्याला काय म्हणायचं? जॉइंडर. तोच सेम प्रकार आपण डिफेंडंट मध्ये करू शकतो. बरोबर आहे. मग आता हे आपल्या सूट मध्ये बघा, ऑर्डर 1, रूल 1. ऑर्डर 1 काय आहे? पार्टी टू द सूट. बरोबर. आता आपल्याला माणसं पाहिजेत ना सूट मध्ये टाकण्यासाठी, तर त्या पार्टी टू द सूट टाकण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ऑर्डर 1 चा रूल 1 बघावं लागेल. त्या ठिकाणी आपल्याला प्लेंटिफ आणि जॉइंडर ऑफ प्लेंटिफची कन्सेप्ट समजून येते. नेक्स्ट काय आहे? डिफेंडंट पाहिजेत, तर त्याच्यासाठी ऑर्डर 1 रूल 3. मग या ठिकाणी आपल्याला डिफेंडंट आणि डिफेंडंटची संख्या एकापेक्षा जास्त असू शकते असा रूल त्या ठिकाणी आहे. मग बघा, ज्यावेळेस तुम्ही आता कोणतीही प्लेंट उचलून तुमच्या समोर अशी धराल त्यावेळेस ही गोष्ट कशी आली तुम्हाला क्लिअर असेल, ही गोष्ट कशी आली तुम्हाला क्लिअर असेल. ही गोष्ट का आली तर हा रिलीफ आपण त्याला देणार आहे, हे आपलं कोण ठरवणार? आपलं नॉलेज. आपण काय प्रकारचे रिलीफ विचार करू शकतो आणि ते आपण या ठिकाणी लिहित असतो. मग ह्याच्यासाठी काय आहे की ऑर्डर 7 रूल 9 मध्ये दिलेला आहे आपल्याला किती प्रकारचे रिलीफ. आता ऑर्डर 7 काय पाहतात ते आपण पाहूया, फक्त जस्ट मिनिट. मग आता ह्या दोन गोष्टी आपण लिहिल्या. बरोबर. मग ऑर्डर 1 मध्ये जसं आपल्याला पार्टी सूट लिहिलंय तसं ऑर्डर 2 जे आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली रिलीफ कसे मागायचे, म्हणजे सगळे रिलीफ एकत्र मागायचे. जर एखादा रिलीफ तुम्ही नाही मागितला तर काय होणार, एखादा रिलीफ रिलिंक्विश म्हणजे सोडून द्यायचा असला तर काय. तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला ऑर्डर 2 मध्ये भेटतात. त्याच्यामध्ये काय आहे? फ्रेम ऑफ सूट. मग त्याच्यानुसार काय आहे की आपल्याला जे रिलीफ मागायचे ते आपण या ठिकाणी मागितले. 2 ऑर्डरचं काम झालं.
ओके. आता इन्स्टिट्यूशन ऑफ सूटसाठी जर सूट इन्स्टिट्यूट करायचा असेल तर त्याच्यासाठी महत्वाच्या ऑर्डर आहेत. ऑर्डर क्रमांक 4, ऑर्डर क्रमांक 6 आणि ऑर्डर क्रमांक 7. ह्या 3 ऑर्डर कोणतीही प्लेंट ड्राफ्ट करण्यासाठी आपल्याला अतिशय महत्वाच्या आहेत. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा ऑर्डर 4 कशाबद्दल आहे? इन्स्टिट्यूशन ऑफ द सूट. मग आता ऑर्डर 4 काय सांगते आपल्याला? अ सूट बी कमेन्स्ड बाय अ प्लेंट. मग आपलं पहिलंच वाक्य काय असतं? दावा. बघा इथं लिहिलंय दावा, बरोबर. दावा कशाचा? ग्राहकाने खरेदी खत करून मिळणे, खरेदी खत रद्द किंवा अवैध घोषित करणे म्हणजे डिक्लेरेशन, व कायम मनाई आदेश परमनंट इंजंक्शन मिळवण्याचा दावा आहे. मग हा दावा आपण कुठं कशानुसार लिहिला? तर हा लिहिला इन्स्टिट्यूशन सूटचे ऑर्डर नंबर 1, बरोबर. मग ऑर्डर नंबर 1 चा मध्ये हे सांगितलं, तर ऑर्डर नंबर 2 मध्ये काय सांगितलं की इन्स्टिट्यूशन ऑफ सूट, बरोबर. तर ह्याच्यामध्ये आपण प्लेंट दाखल करायची आणि जी काय प्लेंट असणार आहे ती कशाप्रमाणे पाहिजे? ऑर्डर 6 आणि ऑर्डर 7 मधल्या कंडिशन सगळ्या तिनं कंप्लाय केल्या पाहिजेत. बघा 3 ऑर्डर आता एवढ्यात आपण बघितल्या. परत तुम्ही त्या ऑर्डर्स ओपन केल्या तर तुमचा लगेच थोडस चक्र फिरतील आणि तुमच्यात ती गोष्ट लक्षात येईल की ह्या ऑर्डरचा या ठिकाणी रेफरन्स का आला. मग आता आपल्यासाठी महत्वाची ऑर्डर झाली ऑर्डर नंबर 6 आणि ऑर्डर नंबर 7. तर ऑर्डर नंबर 6 मध्ये काय आहे की दाव्यामध्ये आपण फॅक्ट्स जे मांडत असतो, बरोबर. त्याच्यामध्ये आपण फॅक्ट्स मांडताना काय काय गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजे, फॅक्ट्स कसे प्लीड केले पाहिजे, म्हणजे प्लीडिंगच्या संबंधित जनरली सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला ऑर्डर 6 मध्ये दिलेल्या आहेत. मग त्या ऑर्डर 6 मध्ये ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतील त्यावेळेस आपल्याला ऑर्डर 7 मध्ये एक्झॅक्टली त्या गोष्टी कशा मांडायच्या त्या दिलेल्या आहेत ऑर्डर 7 मध्ये, बरोबर. मग बघा आता या ठिकाणी ऑर्डर 6 झाली, ऑर्डर 7 झाली. मग आता ऑर्डर 6 आणि 7 चा फक्त आपण विचार करू. आता तिसरी एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण ऍज अ वकील म्हणून मांडतोय, बरोबर. मग ऍज अ वकील म्हणून आपल्याला मांडण्याचा अधिकार दिला कोणी? तर त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे ऑर्डर क्रमांक 3. बघा ऑर्डर क्रमांक 3 मध्ये काय काय गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, तर की ऍज अ प्लीडर अपॉइंट करणे ती गोष्ट त्यामध्ये आहे. त्याच वेळी असे असू शकतं की ह्या व्यक्तीच्या वतीनं दुसरं कुणीतरी दाव्यामध्ये पार्टी होऊ शकतं. मग त्या लोकांना काय म्हणू शकतो आपण की रेकग्नाइज एजंट असतील जे प्लेंटिफच्या वतीनं दाव्यामध्ये भाग घेऊ शकतील, बरोबर आहे ना. असे रेकग्नाइज एजंट असतील किंवा ट्रस्टी वगैरे असतात किंवा ज्यांना पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे त्या सगळ्या लोकांना आपण काय म्हणतो? रेकग्नाइज एजंट्स. मग त्या एजंट्सने भाग घेतल्यानंतर त्यांच्यावर सीपीसी मधल्या काही प्रोव्हिजन्स लागू होतात. त्या सगळ्या आपल्याला कुठे दिल्या आहेत? ऑर्डर क्रमांक 3 मध्ये दिलेल्या आहेत. मग आता आपल्याला इथून पुढं फक्त 2 रूल लक्षात ठेवायचे, रूल नाही 2 ऑर्डर्स, ऑर्डर क्रमांक 6 आणि ऑर्डर क्रमांक 7. ओके. आता आपण फक्त ह्या प्लेंट तयार करण्यामध्ये काय काय गोष्टी आपण टाकल्या पाहिजेत आणि त्या का टाकल्या पाहिजेत त्याच्याशी रिलेटेड जे ऑर्डर्स आहेत आणि जे त्याचे रूल्स आहेत एवढं पाहूया. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं? प्लेंटिफ टाकले आणि त्यांचे पत्ते टाकले, बरोबर. प्लेंटिफ टाकले आणि त्यांचे पत्ते टाकले. मग पत्ता टाकताना एक छोटीशी खोच असते बघा. आपण कधी पत्ता पुर्सीस एक वेगळी देत असतो. ते कुठे लिहिले की अशी पत्ता पुर्सीस वेगळी दिली पाहिजे? तर ते लिहिलेलं आहे ऑर्डर नंबर 6 रूल नंबर 14A मध्ये. ऑर्डर 6 आपली कशाबद्दल आहे की जनरल प्लीडिंग मध्ये काय गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की त्यांचा जो ऍड्रेस आहे त्या एकदम व्यवस्थितपणे आपण त्या ठिकाणी द्यायचा आहे. जर ऍड्रेस चुकीचा दिला तर त्याच्यामुळं काय काय होऊ शकतं तेही आपल्याला ऑर्डर क्रमांक 6 मध्ये सांगितलेलं आहे. मग त्यांच्या ज्या हे आहे
पत्ता जो आपण पत्ता प्रोसेस मध्ये देतो त्याला कसला म्हणायचा ऍड्रेस, रजिस्टर्ड ऍड्रेस. तो ऍड्रेस कशासाठी असतो की ज्या काही कोर्ट प्रोसिजर होतील, मग समन्स सर्व्हिंग असेल, एखादी नोटीस द्यायची असेल, इतर काय असेल, तर ते सगळं त्याच पत्त्यावर ऑफिशियली होतं. मग ते किती दिवस चालतं, तो पत्ता किती दिवस व्हॅलिड असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे दिल्या आहेत, ऑर्डर क्रमांक 6 मध्ये दिलेल्या आहेत. ऑर्डर क्रमांक 6 मध्ये दिलेल्या आहेत. मग झालं, प्लेंटिफ ठरला, डिफेंडंट ठरला, यांचं नाव टाकलं पाहिजे व्यवस्थित. हे कुठं सांगितलं आहे आपल्याला, ऑर्डर क्रमांक 7. ऑर्डर क्रमांक 7चा रूल 1C. 1C काय सांगतो आपल्याला की डिफेंडंटचे पूर्ण पर्टिक्युलर्स तुम्ही व्यवस्थित ऍड्रेस सहित प्लेंट मध्ये घातले पाहिजे. दुसरं काय घातलं पाहिजे, प्लेंटिफचं. ऑर्डर 7 रूल 1B. बघा आता ऑर्डर 7चा रूल 1 जो आहे त्याच्यामध्ये ABCDEFGHI असे परत सब रूल्स आहेत. त्याच्यानुसार बरीचशी प्लेंट ठरते. त्यामुळं रूल 1 मध्ये तर जे काय आहे ऑर्डर 7च्या ते तुम्ही पाठच करून ठेवा. त्याला दुसरं काहीच हे करू नका, काही ट्रिक लावा आणि ते पाठ करून ठेवा. पुन्हा एकदा बॅचचं पोस्टर आले, त्यामुळं ही बॅच चॅनल जॉईन करा आणि जे काही तुमचे क्वेश्चन्स असतील ते तुम्ही फोनवर विचारू शकता. म्हणजे बॅच जॉईन करण्याशी रिलेटेड असतील किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील तर त्या क्लॅरिफिकेशन इथून घेऊ शकता. आता आणखीन आपल्याला दुसरी गोष्ट महत्वाची टाकावी लागते की दाव्याची किंमत 2 गोष्टीसाठी आपल्याला गरजेची असते. एक तर त्या दाव्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोर्ट अधिकारासाठी, म्हणजे कोर्टाचं ज्युरिडिक्शन ठरवण्यासाठी दाव्याची किंमत महत्वाची असते. मग ही दाव्याची किंमत या ठिकाणी 5,22,000 आहे आणि दाव्याची किंमत टाकली पाहिजे. हे आपल्याला कोण सांगतं, ऑर्डर 7 रूल 1F सांगतो. आणि ऑर्डर 7चा रूल 1चा I काय सांगतो की आपण 2 गोष्टी टाकल्या पाहिजेत. तर काय काय टाकलं पाहिजे, दावा कोर्ट फी साठी किंमत. कोर्ट फी जी असते बघा, कोर्ट फी जी ठरते आपली, तर आपण कोणत्या प्रकारचा रिलीफ मागतोय त्याच्यावर आपली कोर्ट फी ठरत असते. मग त्याच्यामध्ये तुमचा जो सब्जेक्ट मॅटर आहे त्याचं व्हॅल्युएशन असेल किंवा इतर प्रकारचा जर मनी रिलेटेड दावा असेल तर त्याच्यातील जे अमाऊंट असेल ह्या सर्वावरून आपण काय ठरवतो, कोर्ट फी ठरवतो. त्याच्यावरून आपल्याला स्टॅम्प द्यावा लागतो. हा स्टॅम्प जर अंडर व्हॅल्यूड असेल तर काय होऊ शकतं, किंवा हे जर चुकीचं दिलेलं असेल हे व्हॅल्युएशन, तर त्याच्यासाठी काय काय होऊ शकतं, हे सगळ्याची ही चर्चा या ठिकाणी आपल्याला 6 आणि 7 मध्ये केलेली आहे. बघा मग नेक्स्ट काय आहे की या ठिकाणी जी काही इमूवेबल प्रॉपर्टी आहे त्या इमूवेबल प्रॉपर्टीचं आपण व्यवस्थित वर्णन केलं पाहिजे. मग आता वर्णन कसं करतो आपण बघा, तुकडी कल्पनगर पोर्ट, तुकडी निरंजनपूर, तालुका निरंजनपूर पैकी मौजे देगाव येथील खालील वर्णनाची शेतजमीन. मग लिहिणार आपण गट क्रमांक, मग लिहिणार त्याच्या चतुर्सीमा. चतुर्सीमा कशाला येतो, तर बाबा कुठला कुठं आहे गट, त्याच्या उजवी म्हणजे पूर्वेला कोण, पश्चिमेला कोण, दक्षिणेला कोण, उत्तरेला कोण, हे कुठं आपल्याला दिलेलं आहे, ऑर्डर क्रमांक 7 मध्ये दिलेलं आहे. आता ऑर्डर 7 प्रमाणे इमूवेबल प्रॉपर्टीचं आपण काय लिहिले की त्याचे जे वर्णन आहे प्रॉपर्टीचं ते प्रॉपर लिहिलं पाहिजे. आपण दावा बघत असताना या सगळ्या गोष्टी पाहतो, परंतु त्याचा जो काय म्हणतात इतिहास आहे तो कुठून आला ते थोडंसं लक्षात घेतलं तर काय होईल, आपल्याला दावे लिहिण्यासाठी आणि ते समजून घेण्यासाठी एकदम सोपं होईल. बघा नेक्स्ट काय आहे की आता आपण ऑर्डर 6 मध्ये झाला. आता आपण लिहिले वर्णनात जमीन लिहिली, पाठीमाग बघा की वादी लिहिले, प्रतिवादी लिहिले, कोर्ट हक्कासाठी काय आहे ते लिहिलं. आता आपल्याला एंटायर स्टोरी लिहायची आहे. मग स्टोरी प्लीड करत असताना
कोणतेही तिथं सायटेशन द्यायचे नाहीत, कोणताही लॉ प्लीड करायचा नाही, कोणतंही व्हॅल्यू कंटेंट लिहायचं नाही. फक्त काय लिहायचं आपण की एक्झॅक्ट फॅक्ट काय काय घडलं आणि कधी घडलं ते सगळं आपण नमूद करायचं आहे. म्हणजे फक्त मटेरियल फॅक्ट्स लिहायचे आहेत, ह्याच्यामध्ये इतर कोणतीही कहाणी लिहायची नाही. असं नाही की फक्त शिवीगाळ केली इथपर्यंत भरपूर आहे, पण कोणकोणत्या शिव्या दिल्या त्या सगळ्या जर लिहित बसलो तर आपली प्लेन टाकी त्या शिव्यांनीच गचभरेल. इतक्या लोक शिव्या शाप एकमेकाला देत असतात, हाणामारी या प्रॉपर्टीच्या वादामध्ये करत असतात, परंतु आपण ते सगळं न लिहिता शिवीगाळ झाली इतकं भरपूर आहे. त्यानं फसवलं, पण इतकं फक्त व्याग्यू असं फसवलं नाही की अमुक ह्या तारखेला पैसे देतो म्हणाला किंवा अमुक एवढ्या किमतीला जमीन खरेदी करतो म्हणाला, परंतु त्यानं फक्त एवढे पैसे दिले. मग त्याच्यामध्ये त्या कंटेक्स्ट नुसार कोर्ट बरोबर आउट करतं की बाबा ठीक आहे या ठिकाणी काहीतरी फसवले किंवा एखादं मिसरिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट्स आहे, वेगळंच सांगितलं वेगळंच झालं, तर ते काय सांगितलं काय झालं ते लिहिलं की मिसरिप्रेझेंटेशन झालं, एवढं भरपूर आहे. हे कुठे लिहिलंय फक्त फॅक्ट्स प्लीड करायचं. तर प्लीडिंग जनरली जे प्लीडिंगचे रूल आहेत त्याच्यामध्ये ऑर्डर 6 रूल नंबर 2 मध्ये सांगितलं आहे की तुम्ही फक्त फॅक्ट्स प्लीड करा. मग त्याच्यामध्ये आणखी भरपूर काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग या ठिकाणी हे सगळे फॅक्ट्स प्लीड केलेले आहेत. आता ऑर्डर 7 चा रूल 5, ऑर्डर 7 चा रूल 5 काय सांगतो आपल्याला की जो कोणता दावा असेल त्याच्यामध्ये आपण त्या डिफेंडंटच्या विरोधात दावा का करतोय, म्हणजे त्या डिफेंडंटची काय जबाबदारी आहे किंवा काय लायबिलिटी आहे ते आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित प्रमाणे दाखवावं लागेल. मग त्याच्यासाठी कोणता आहे ऑर्डर 7 चा रूल नंबर 5 आहे. आता ऑर्डर 7 उघडा, त्याच्यामध्ये रूल नंबर बघा. त्याच्यामध्ये बघा काय लिहिलंय, प्रतिवादी यांनी प्रतिवादी नंबर 1 यांच्याशी संगनमत करून वादीच्या अग्रहक्काकडे दुर्लक्ष करून वादी प्रथम लेखी खरेदीची संधी न देता आणि मनाई आदेशाचे अस्तित्व असताना सुद्धा दावा मिळकत प्रतिवादी वयक यांना विक्री केली. म्हणजेच काय झालं की हे जे यातले प्रतिवादी 2 आणि प्रतिवादी 1 ह्या दोघांनी संगनमत केलं, म्हणून त्या फॅक्ट्स मध्ये काय झालेलं आहे की ही सगळी लायबिलिटी कुणावर आली तर ह्या प्रतिवादी यांच्यावर आली आणि ते आपण व्यवस्थित प्रमाणे प्लीड केलं पाहिजे. ह्याच्या सोबत अजून काय पाहिजे, हे डिफेंडंटची लायबिलिटी या ठिकाणी दिलेली आहे. आता ज्या वेळेस आपण असा दावा दाखल करत असतो त्यावेळेस आपल्या डोक्यात आणखीन एक ऍक्ट असला पाहिजे नेहमी, तो म्हणजे लिमिटेशन ऍक्ट. लिमिटेशन ऍक्ट नुसार तो दावा व्हॅलिड आहे की नाही. जर त्याचा टाइम पिरियड बार होत असेल तर त्या म्हणजे उशिरा दावा दाखल करण्याचं कारण व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये प्लीड केलं पाहिजे. आणि दावा जर लिमिटेशन मध्ये असेल तर मात्र की सदर अमुक ह्या तारखेला खरेदी खत झालं, ह्या तारखेला मी पुढची ऍक्शन घेतली आणि आज रोजी या कोर्टाकडे आलेलो आहे, म्हणजे दावा लिमिटेशन मध्ये आहे असं आपण त्यांना प्लीड करून सांगू शकतो. जर लिमिटेशन मध्ये नसेल तर की मी दीर्घ काळापर्यंत आजारी होतो किंवा काय झालं किंवा मला या गोष्टींची माहिती नव्हती आणि मग जर कोर्टाला योग्य वाटलं तर ती आपली प्लेंट अलाव करेल. अदरवाईज लिमिटेशनच्या मुद्द्यावर आपली प्लेंट फेटाळली जाऊ शकते. नेक्स्ट, आता आपल्याला आणखीन एक गोष्ट प्लीडिंग करावी लागते, कोर्ट ज्युरिस्डिक्शन प्लीड करावं लागतं. कोर्ट ज्युरिस्डिक्शन प्लीडिंग करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची काय गोष्ट आहे की ऑर्डर 7 रूल 1F मध्ये ज्या कोर्टाच्या अधिकार क्षेत्रात ती गोष्ट येते, जस्ट मिनिट, ज्या कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये ही गोष्ट येते ती त्या बाबी त्या फॅक्ट्स नमूद करून कोर्टाला आपल्याला ही गोष्ट स्पष्टपणे सांगण्याचं आहे की प्रस्तुत दावा चालवण्याचा पूर्ण अधिकार कोर्टास आहे. मेहरबान कोर्टास पूर्ण अधिकार आहे का, तर कोर्टाच्या हद्दीत व स्थानिक अधिकार क्षेत्रात येते. बरोबर, आपण पाहिले ज्युरिस्डिक्शन मध्ये कसं बघायचं. आता आणखीन एक गोष्ट
कॉज ऑफ ऍक्शन जर नसेल व्यवस्थित किंवा रिव्हील केला नाही तर तेवढ्या एका कारणावरून सुद्धा दावा फेटाळला जाऊ शकतो. कॉज ऑफ ऍक्शन खूप महत्वाचा आहे, म्हणून त्याला असं व्यवस्थित दाव्यास कारण असं टाकून एकदम व्यवस्थितपणे कॉज ऑफ ऍक्शन प्लीड करायचा असतो. ते कुठं लिहिलंय? ऑर्डर 7 रूल 1E मध्ये. म्हणून तुम्हाला काय सांगितलं? ऑर्डर 7 चा रूल 1 बघा, त्याचे ABCDEFGH सगळं बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दाव्याचा पूर्ण खाका क्लिअर होईल आणि बऱ्यापैकी CPC पाठ केलेल्याचा आनंद सुद्धा येईल. मग आता काय आहे? ऑर्डर 2 रूल 1. ऑर्डर 2 रूल 1 मध्ये काय आहे की आपण रिलीफ्स कसे क्लेम केले पाहिजे, की जेवढे काही रिलीफ्स आहेत ते एका दाव्यामध्येच क्लेम केले पाहिजेत. म्हणजे त्या कॉज ऑफ ऍक्शनच्या अनुषंगाने तुम्हाला जेवढे रिलीफ पाहिजे असतील ते सगळेच्या सगळे रिलीफ तुम्ही तसे प्लीड केले पाहिजेत. कोणताही रिलीफ तुम्ही सोडून दिला किंवा एखादा रिलिंक्विश केला तर त्याची जबाबदारी त्या प्लेंटिफवर असणार आहे. परत त्याला त्यासाठी तो नवीन सूट दाखल करता येत नाही. मग असा नवीन सूट दाखल करता येत नाही, ह्या गोष्टीसाठी आपल्याला जेवढे काही क्लेम आहेत ते त्या प्लेंट मध्ये व्यवस्थितपणे मागितले पाहिजेत. हेही कुठं लिहिलं आहे? एक तर ऑर्डर 2 रूल 1 मध्ये सांगितलेलं आहे आणि ऑर्डर 7 रूल 7 ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की हे सगळे रिलीफ तुम्ही एकत्र मागितले पाहिजेत. मग बघा आपण काय काय रिलीफ मागतोय. खर्चासह मंजूर करण्यात यावा, बेकायदेशीर जो दस्त झाला तो रद्द बातल असं डिक्लेअर व्हावं, जे स्वीकारून दावा मिळकतीचे वादीचे नावे करून द्यावे असा हुकूम करण्यात यावा, प्रतिवादी खरेदी खत करून टाळाटाळ केल्यास मेहरबान कोर्टाने कोर्ट कमिशनर मार्फत किंवा अधिकृत अधिकाऱ्यामार्फत काय पाहिजे. म्हणजे इथं काय केलं बघा यांनी, खरेदी खत करून देण्यास टाळाटाळ केल्यास म्हणजेच काय केलंय ह्यांनी पहिला क्लेम स्पेसिफिकली मागितलाय आणि दुसरा अल्टरनेट क्लेम सुद्धा या ठिकाणी प्लीड केलेला आहे. मग आपण दोन्ही प्रकारचे क्लेम प्लीड केले पाहिजेत. ही कुठं सांगितले आपल्याला? ऑर्डर 7 रूल 7 मध्ये. आणखीन त्यांनी मनाई आदेश मागितलाय आणि ह्या व्यतिरिक्त आणखीन आपण मागू शकतो किंवा कोर्ट सुद्धा ग्रँट करू शकतं. काय ग्रँट करू शकतं? जनरल रिलीफ्स. न्यायालयास योग्य वाटतील व न्याय वाटतील असे इतर हुकूम व आदेश करण्यात यावेत. म्हणजे जे काही योग्य वाटतील ते सगळे आदेश न्यायालय करू शकतं. मग ह्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. काय गोष्टी येतात? एक तर जनरल रिलीफ येतात जे की न्यायालय स्वतःहून ग्रँट करतं आणि दुसरे काय असतात? स्पेसिफिक रिलीफ जे त्या पार्टीनं मागितलेले असतात. मग ह्या सगळ्या बारकाव्याच्या गोष्टी आपण शिकण्यासाठी तुम्हाला असं पूर्णपणे CPC शिकायचं असेल तर ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला अजूनही चांगल्या प्रकारे A to Z सगळे फॅक्ट्स क्लिअर होतील. मग सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचं आहे की व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे हे आपल्याला कुठं सांगितलेलं आहे की ऑर्डर 6. तर त्याच्या आधी बघा, प्लीडिंग टू बी साइन्ड, शेवट सही व पडताळणी येण्याप्रमाणे दावा. मग इथं वादीने अशी सही केली तर त्याच वेळी त्यांचे वकील साहेब ऍडव्होकेट त्यांची सही करतील इथं. तर हे कुठं लिहिलेलं आहे? आपल्या ऑर्डर नंबर 6 च्या 14 मध्ये जे आपण सही करतो. आणि त्याच्या पुढे अजून काय त्याच्यामध्ये एकदम डिक्लेअर करून सांगितले आपल्याला की स्थळ आणि वेळ. स्थळ आणि वेळ त्याच्या सोबत असली पाहिजे. मग बघा आपण कोणतंही ऍप्लिकेशन लिहू काही करू शेवटी ठिकाण आणि दिनांक लिहित असतो. त्याला कारण काय आहे की CPC चे हे रूल्स कारण आहे. आणि हे सगळं जे आपण प्लीड केलेलं आहे ते सगळं खरं आहे आणि आपल्या माहितीप्रमाणे जेवढं खरं आहे हे असं स्पेसिफाय करून लिहायचं असतं. बघा
आपल्या नावासह प्रतिज्ञापूर्वक सांगतो की वरील दावा 1 ते 15 मधील मजकूर माझ्या वैयक्तिक माहितीवर व विश्वासावर खरा व बरोबर आहे. मग याच्या वैयक्तिक माहिती व्यतिरिक्त याला जर कुठून अजून काय मिळालं असतं तर त्यांना असं लिहिलं असतं 1 ते 10 मधील मजकूर माझ्या वैयक्तिक माहितीवर आणि 11 ते 15 हा मजकूर मला मिळालेल्या माहितीवर खरा व अमुक अमुक इथून मिळालेल्या माहितीवर नुसार खरा व बरोबर आहे. आणि व्हेरीफाईड म्हणून परत एकदा स्थळ आणि व्हेरिफिकेशनवर वादीनं सही करायची असते. एवढं व्हेरिफिकेशन जरी नसलं, हे व्हेरिफिकेशन जर नसलं तर याच्यामध्ये प्लीड केलेला कोणताही म्हणजे गोष्ट ॲज अ एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही. मग बघा अशा प्रकारे आपल्याला करायचं असतं प्लीडिंग. आणि हे व्हेरिफिकेशन कुठं आहे? ऑर्डर नंबर 15 रूल नंबर 6. ऑर्डर नंबर 15 रूल नंबर 6 व्हेरिफिकेशन केलं. मग आता ह्या व्हेरिफिकेशन नंतर काय असते, ह्याच्या दाव्यासोबत आपण जे काही ते सेल डीड वगैरे काय असणार आहे किंवा जुने कुठल्या दाव्याबद्दल आपण बोलत असलो तर त्या सगळ्या प्रती आपण याच्यामध्ये अटॅच करणार आहोत आणि त्याची एक यादी त्याचं त्या दाव्याच्या सोबत देणार आहोत. आणि जे काय डॉक्युमेंट आपण एकदा याच्यामध्ये यादीनुसार दिलं तर त्या डॉक्युमेंटवर आपल्याला स्टिकअप राहावं लागतं. नवीन डॉक्युमेंट जर दाखल करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कोर्ट परमिशन घेऊनच आपण नवीन डॉक्युमेंट त्याची प्रोसिजर आहे ती इथं स्पेसिफाय केलेली, ह्या रूल्समध्ये स्पेसिफाय केलेली आहे. त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित. तर माझं तर एक विनंती आहे, ऑर्डर नंबर 6, 7 एकदा एकदम व्यवस्थित वाचा आणि सोबत ऑर्डर नंबर 1 ही वाचा. मग तुम्हाला प्लेंट दाखल करताना कोणतीही अडचण येणार नाही. आणि सगळ्या गोष्टी थोडं उघड्या डोळ्याने बघा. म्हणजे ही गोष्ट अशी का, असा क्वेश्चन एकदा विचारा, आपल्या सिनियर्सला विचारा. नसलं तर आजकाल टेक्नॉलॉजी भरपूर आहे, पण त्याच्यावरही ऑथेंटिकेट माहिती काढा आणि अशा प्रकारे आपला छानसा दावा तयार करा. आणि ह्याच्यामध्ये जे रूल्स आलेत, जे सेक्शन्स आपण बघितले, हे सगळे सेक्शन्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये जे काय तुम्हाला सांगितलं आणि ते जर तुम्हाला समजलं असेल तर त्यानं माझंही सॅटिस्फिकेशन होईल आणि तुमचंही सॅटिस्फिकेशन होईल. मग आता शेवटी ही आपल्या 2 बॅचेस आहेत. एक रेकॉर्डेड म्हणजे लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे. आता सध्या याचे दररोज लेक्चर्स लाईव्हचे सुरू आहेत, रेकॉर्डेड लेक्चर आहेत, ते तुम्ही पाहू शकता. मग ही बॅच फक्त 4,000 रुपयाला आहे. आणि इथं कुठलंही असं काय नाही की एवढे व्ह्यू तेवढे व्ह्यू असला काय विषय नाही. ही बॅच जॉईन करू शकता. आणि ज्याला कॉन्फिडन्स आहे की माझी ही प्री तर निघणारच आहे, मला मेन्सची तयारी करायची, तर दोन्हीही इंटिग्रेटेड बॅच तुम्ही जॉईन करू शकता. तर आता आपण थांबूया. आणि लेक्चर कसं वाटलं, तुमच्या काही आणखीन सुधारणा सुचवायच्या असतील तरी सांगा. जे तुमचे काही म्हणजे प्रतिक्रिया असतील त्याचा म्हणजे मला आनंदच असणार आहे. आता इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.